हे बघा, आपण धाडस करायला तर घाबरत नाही, पण वेडं धाडस आणि जिथे तुम्हाला माहिती आहे की इथे गडबड होऊ शकते तिथे नाही धाडस करायचं. मी आता गोप्रो बंद करतो आणि गपचूप जातो, कारण इथे 2 हात लावूनच जावं लागेल. आपली प्रदक्षिणा पूर्ण झालेली असेल, तुमची आमची सगळ्यांची. लिंबू सरबत नाही मिळालं तरी चालेल, पाणी पाहिजे. आता ही आपल्याला प्रचलित करायची आहेत. दुर्गश्री, दुर्गराज, दुर्गेश्वर. चला, 16 माची राहिली आहे. बरोबर वाजले 9:30. 9:30चं टार्गेट होतं खरं तर, पण ठीक आहे, चलत आहे. पटापट चला. हा, दिसला का भगवा? दिसला का? कदाचित सूर्य असा असल्यामुळे काळोख असेल. ही बघा, 2 बांधीव टाकीसुद्धा आहेत. आता एवढ्या लांब आपले सैनिक पहारा देणार, आपले मावळे, तर पाण्याची व्यवस्था पाहिजे ना. हे बघा, हे दगड जे खाली उतरवलेत ना, मग ते पाणी काढण्यासाठी, म्हणजे पुढे तिकडे. हे बघा, असं खाली उतरलो, पाणी पाहिजे तेवढं काढलं, घेतलं वापराला. मध्ये जागा, मध्ये स्पेस आहे बऱ्यापैकी. ठीक आहे. हे बघा, हे शौचकूप आलं लक्षात. शौचकूप आहे. दोन्ही पद्धतीने मलमूत्र जे काय ते त्या बाजूला आणि या बाजूला पाणी वगैरे ठेवण्यासाठी किंवा वॉटेवर जे काय असेल. आलं लक्षात. तर तटबंदीवर हे शौचकूप बांधण्यात आलेलं आहे. जाणता राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज के जय. चला या, कारण खाली दरवाजा आहे, आपल्याला पलीकडे जायचं आहे. अगदी शेवटपर्यंत काही ना काहीतरी महाराजांनी तयार करून ठेवलंय. जवळपास बसून जावं लागणार आहे. हे बघा, बुरुजाच्या शेवटी वीर मारुती बसलेत संरक्षण करायला. आणि हा शेवट पूर्ण मावळ आणि गुंजनखोर. क्या बात. चला मग आता इथून आपण निघणार आहोत ते काळेश्वरी बुरुजाकडे. ठीक आहे, काळेश्वरी बुरुज पाहून झाला. आता काय ज्या वाटेने आलो त्याच वाटेने जाणार आहोत, त्यामुळे जिथे काळेश्वरी बुरुजाचा मार्ग फुटतो आहे तिकडे आम्ही व्हिडिओ सुरू करू. ठीक आहे, आता तिकडेच भेटूया. मग बालेकिल्ला पण बाकी आहे. चला. सुवेळामाची फिरून आल्यानंतर हे बघा, त्याच वाटेनं पुन्हा वरती यायचं आणि पुन्हा डुब्याच्या दिशेने जायची गरज नाही. हे बघा, ही रेलिंग्ज आहे ना, रेलिंग्स पकडायची आणि सरळ चालायचं. तो बघा तिकडे काळेश्वरी बुरुज आहे, आपल्याला तो कवर करायचा आहे. ठीक आहे, काळेश्वरी बुरुज पाहिल्यानंतर आपला बालेकिल्ला राहतो आहे आणि बालेकिल्ला पाहून झाल्यानंतर शेवटचा गुंजवणे दरवाजा पाहायचा आणि पद्मावती वाचीच्या दिशेनं प्रस्थान करायचं. चला. आणखीन एक मोठं टाका आपल्याला लागलेलं आहे आपण काळेश्वरी बुरुजाकडे जात असताना. आता या टाक्याची खासियत म्हणजे याच्या पायऱ्या अजून शाबूत आहेत. ठीक आहे, टाकासुद्धा उत्तम अवस्थेत आहे, काहीच अडचणी नाही आहेत. फक्त आता ह्याचं जे मूळ बांधकाम आहे ते आतल्या बाजूला आहे आणि बाहेरची ही तटबंदी आहे ही साधारण पुरातत्व खात्याने नंतर संवर्धन करताना घातली असावी असा अंदाज आहे. कारण त्याचं जर तुम्ही बांधकाम पद्धत बघाल तर ती आत्ताच्या आधुनिक काळातली. ही बघा, आतली तटबंदी ही इथे आहे,
समोर. ठीक आहे, तर आता हे टाकं पाहून झालं, तर हळूहळू पुढे सरकत राहायचं. घोडा मैदान दूर नाही आहे. ते बघा तिकडे सुद्धा एक दरवाजा आहे, तिकडे एक दरवाजा आहे. मला वाटतं हां बरोबर, परवा ना अनिकेत म्हणत होता की काळेश्वरी बुरुजाकडे जाणारा एक दरवाजा बंद होता, सगळा तिथे भराव वगैरे पडलेला होता, तो खुला करण्यात आला. तर बहुतेक तो तिथे आहे. आलं लक्षात? ठीक आहे, आता हे बघा इथे पण पुन्हा टाकी लागतात मागोमाग. चला. गडाची प्रत्येक बाजू महत्त्वाची असते हे यावरून कळेल. आता काळेश्वरी बुरुज एकदम एका बाजूला पडतो, साधारण ही ईशान्य बाजू पडते गडाची. पण कसं आहे की डुबा करून थेट सुळामाची केल्यानंतर फार कमी लोक या बाजूला येतात काळेश्वरी बुरुजाकडे. तर काळेश्वरी बुरुजाकडे किती गोष्टी ठेवून दिलेल्या आहेत बनवून, की ज्या निदर्शनास येत नाही, ज्या दुर्लक्षित आहेत. आता हे 3 खांबी टाका आहे, हे बघा 1, 2 आणि 3. तर आजही पाणी आहे, पण दुर्दैवानं ते स्वच्छ नाही आहे. कदाचित हे बघा त्या काही कसं आहे की प्रत्येक टाकं हे वरून बंद असायचं, म्हणजे लाकडी त्याच्यावर हे उभा केला शामियाना किंवा लाकडी छप्पर उभं केलं की आतलं पाणीसुद्धा सेफ राहायचं. आलं लक्षात? तर कदाचित त्या काही दगडी छप्पर असेल किंवा लाकडी छप्पर असेल, दोन्हीपैकी. आता एक टाकं इथे पण आणि एक टाकं इथे पण आहे, हे बघा बाजूला. पण खास करून जे 3 खांबी टाकं म्हणतात ते बघा 1, 2 आणि 3. ठीक आहे, तर आता एवढं पाहून झालं आहे. अजून काय काय हाती लागते पाहूया पुढे. टाक्यांचेच पुढे एक 5-6 पावलं चालवल्यानंतर इथे डावीकडे एक छोटासा हौद दिसतोय. आता तो या काळातला आहे का त्या काळातला याचा ठोस असं सांगता येणार नाही, पण साधारण समजा तत्कालीन असेल तर जर तुम्ही बघितलात तर सगळी मातब्बर मंडळी काळेश्वरी बुरुज परिसरामध्ये राहत होती, बरोबर आहे. त्याच्यामुळे साधारण राजगडावरचा जो लष्करी विभाग होता हा काळेश्वरी बुरुजाच्या बाजूला होता. तर अशा सर्व मावळ्यांसाठी, सैनिकांसाठी किंवा पहारेकरांसाठी जर काही दुखापत वगैरे झाली तर त्याच्यासाठी त्या काळी सडलेलं तूप हे जालीम उपाय असायचं, बरोबर आहे. तर मग तूप वगैरे सडवण्यासाठी, कारण पाणीसुद्धा जवळ आहे, तूपसुद्धा त्याच्यासाठी प्रोसेससाठी जर काही गोष्टी लागत असतील तर कदाचित हा हौद त्यासाठी असू शकतो. ठीक आहे, चला या. हा बघा बाजूला लगेच आणखी एक टाकं लागलेलं आहे. काळेश्वरी बुरुजाच्या बाजूला बरीच टाकी आहेत जी सुस्थितीत आहेत. हा बघा डुबा तुमच्या उजव्या बाजूला आता राहतोय एका बाजूला, आणि आपण खाली उतरतोय. आता काळेश्वरी बुरुजाच्या दिशेने आम्ही चालत होतो आणि आता काय झालं की एक वाट इथून जाते आणि बघा दुसरी वाट मी तुम्हाला म्हटलं ना की जो दरवाजा तिथे ओपन केलेला आहे, त्या ढिगाऱ्यातून वाचवून त्याचं संवर्धन केलेलं आहे. तर कदाचित त्या दरवाज्यातून खाली काळेश्वरी बुरुजाकडे येता येत असेल. आता हा काळेश्वरी बुरुजाचा खालचा भाग असेल. ठीक आहे, मग आपण काय करू, आपण थेट वरच जाऊ, कारण तो भाग महत्त्वाचा आहे, कारण दरवाजा आत्ताच संवर्धन करण्यात आलेला आहे. तर आपण वाटतं वरती जायला सुरुवात करूया. चला या. हा बघा लांबून आम्हाला हा दरवाजा दिसला होता आणि आम्हाला वाटलं की तो काळेश्वरी बुरुजाकडे जाणारा दरवाजा वगैरे ओपन केला आहे तोच असेल. प्रत्यक्ष इथे भगीरथी मंदिर आणि मल्लिकार्जुन मंदिर आहे. तर आता मल्लिकार्जुन मंदिर लिहिलं आहे, पण साक्षात बाप्पा बसलेत, पण त्यांच्या पुढे एक शिवपिंडी ठेवण्यात आलेली आहे. ठीक आहे, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की हां आतमध्ये मल्लिकार्जुन यांची मूर्ती आहे, शिळा आहे त्यांची, आणि त्यांच्यासमोर शिवपिंड ठेवण्यात आलेली आहे. हे बघा दिसले. ठीक आहे, आणि बघा ही एक इथून वाट जाते वरच्या दिशेला. आता आम्हाला प्रश्न एवढाच फक्त पडला आहे की इथून पूर्ण खाली उतरायचं आहे की वर जायला वाट आहे. हे बघा तिथून इथे अरे वा क्या बात. हे तुम्हाला मी आता आत जाऊन दाखवतोच. शिवपिंड आहे, साक्षात नंदी महाराज आहेत, आणि इथे ही द्वारपालाची किंवा या गडरक्षकाची शिळा आहे बघा. ही बघा ते आता मी जवळून दाखवतो. इथे भागीरथी तीर्थ म्हणजे टाका आहे ज्याला भागीरथी तीर्थ म्हणतात, 1 आणि 2. तर हा सगळा भाग हा
एकंदर देवस्थानाचा भाग आहे. हे बघ इथे दीपप्रज्वलनासाठी दगडी काय म्हणतात की दगडी दिवाच तयार करण्यात आलेला आहे. ठीक आहे, तर चला आता इथून बघूया. ही बघा ही वरती वाट हा बघा मागे डुबाच आहे, तर ती तिथे बाहेर पडते का आणि मग तिकडून आपल्याला किंवा इथून क्रॉस कुठून जाता येते का बघूया काळेश्वरी बुरुजाकडे. तोपर्यंत आम्ही वाट शोधतो. ठीक आहे, आणि मग तुम्ही तोपर्यंत पाहून घ्या बाकीच्या गोष्टी. लकीली इथून एक वाट जाते वरती आणि वरती आता जाऊन आलो मी. तर तिथे आणखी एक श्री शंकर आपल्या पिंडी स्वरूपात बसलेले आहेत. समोर नंदी पण आहे आणि तिकडून राईट टर्न मारल्यानंतर आपल्याला काळेश्वरी बुरुजाकडे पण जाता येईल. चला या. दिसतो ना तोच वाटतं. बरोबर, अजून इथे आहे काय खाली? तर इथे अजून एक पाहूया काय काय इथे तर टाकच दिसतं. आणि हां सॉरी हा बघा तो बघा दरवाजा आणि बुरुज दोन्ही दिसतात आणि जायला सुद्धा वाटतं. म्हणजे जे आपण खालून थेट येणार होतो ना ते काळेश्वरी बुरुजाकडेच येणार होतं. तुम्हाला जर इकडची तंगडतोड वाचवायची असेल तर तुम्ही थेट डाव्या मार्गाने येऊ शकता. आणि तो जो काळेश्वरी बुरुजाचा दरवाजा सुद्धा म्हटला तर तो सुद्धा फायनली आपल्याला दिसलेला आहे. आणि बुरुजावर काळेश्वरी बुरुजावर सुद्धा शिवपिंड आहे. चला हा इथपर्यंत सगळा ना मातीचा भराव होता पूर्ण. तर हा सगळा आता काढण्यात आलेला आहे संवर्धन संस्थांकडून, पुरातत्व खात्याकडून नाही. ठीक आहे, बॅगवरच ठेव. हां बॅग फक्त आपली माणसं आहे. माकड बिकड नाही ना. एकटा जाऊन येत असतं मजा तोपर्यंत मी. चला मनीषला ठेवू आणि आपण जाऊ. वाट थोडी रिस्की कारण खूप स्लिपर आहे बघा, पाय घसरतात. इज्जतमध्ये खाली बसून जाऊया कारण हा बघा खाली डायरेक्ट स्क्री आहे, पूर्ण घसार आहे. जर गेलो खाली तर 4 खांद्यांवर वर यावं लागेल. ठीक आहे, हे बघा आपण धाडस करायला तर घाबरत नाही, पण वेडं धाडस आणि जिथे तुम्हाला माहिती आहे की इथे गडबड होऊ शकते तिथे नाही धाडस करायचं. ठीक आहे, चला. हा बघा पूर्ण इथे हा काळेश्वरी बुरुज. ठीक आहे, इथे काही नाही आहे, इथे पूर्ण रिकाम आहे. ठीक आहे, चला आता. मी आता गोप्रो बंद करतो आणि गपचूप जातो कारण इथे 2 हात लावूनच जावं लागेल. ठीक आहे, चला. तो बघा मनीष तिकडे आहे. आप्पा परवांनी तसा उल्लेख केला होता की काळेश्वरी बुरुजाकडे कुठेतरी
समाधी आहे बघा, म्हणजे मी आतून त्या बाजूला गेलो नाही आहे. हा 2 गोष्टी आहेत. एक तर काही ते पिंडी दिसत नाही, फक्त हे आहेत कोण नंदी महाराज आहेत. तर राजगडावर कुठल्या तरी क्षत्रियाची जर पिंड आहे तर ती क्षत्रियची समाधी. तर राजगडावर क्षत्रियाची समाधी बांधावी इतकं कोण मातब्बर या ठिकाणी मृत्यू पावलं नाही. मात्र असं म्हटलं जातं की शहाजी राजांचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा त्यांचे पुत्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांची समाधी बांधून घेतली. तर ती कदाचित असू शकते असा अंदाज आहे. ती आता इथे आहे, पण आपण पुढे जाऊन पाहूया. आता इथूनच जाऊया, कारण इथे आता देवस्थान आहे तर तिथे पाय नको जायला आपले. तर आता पुन्हा मागे जाऊया. आणि आता जवळपास आपला काळेश्वरी बुरुज, सगळ्या पाण्याच्या टाक्या, ती घरटी सगळं पाहून झालेलं आहे. आपल्याला तितकीशी ती घरटी पाहायला मिळाली नाही. पुढे आपण अजून पाहूया की काही घरटी म्हणजे काय तर बाबा आपल्या मातब्बर सरदारांची राहती घरं पाहायला मिळतात का. आता ऑलमोस्ट झालं आहे. आता आपण बालेकिल्ल्याकडे जाऊया. चला. ते बघा काळेश्वरी बुरुजाकडून आपण चालत आल्यानंतर हे 2 बलदंड बुरुज दिसले आणि त्या बुरुजांच्या बेचक्यात आपल्याला हा दरवाजा आहे जो अनामिक आहे. हा बघा अनामिक आहे की नाही. तर आता आम्ही ऑलमोस्ट पूर्ण राजगड फिरलो आहे. म्हणजे आता गुंजवणे दरवाजा फक्त बाकी आहे. म्हणजे सगळ्या बाजू आपल्या पूर्ण होतील. आळू दरवाजा झाला, तिकडे त्या बाजूला संजीवनी माचीकडे, त्यानंतर इथे सोहळा माचीकडे 1-2 दरवाजे झाले. पद्मावती माचीचा चोर दरवाजा आपण पाहिला, काळेश्वरी बुरुजाचा चोर दरवाजा पाहिला आणि हा बेचक्यात लपलेला दरवाजा पण पाहिला. तर टेक्निकली पाहायचं झालं तर दरवाजा आहे फक्त, आलं लक्षात. खाली कुठे जवळपास गाव वगैरे दिसत नाही आहे, कुठे पठार लांबपर्यंत. तर हे सगळे चोर दरवाजे चिनून ठेवलेले होते महाराजांनी. आता इथून वरती आता बालेकिल्ल्याला चाललो आहे. राजगडाची खासियत म्हणजे राजगड ओलांडायचं असेल ना तर किमान एक टेकडी किंवा एक नदी तुम्हाला ओलांडावी लागते. ही बघा तिथे एक नदी चालली आहे, त्या बाजूला एक नदी होती. तर 3-4 नद्यांच्या मध्ये 4-5 डोंगरांच्या बेचक्यामध्ये राजगड बरोबर मुरुमदेवाचा डोंगर हा बसलेला आहे. त्यामुळे राजगडाकडे भौगोलिकदृष्ट्या प्रचंड बेनिफिट्स होते, हे आपल्याला एकंदर पाहिल्यानंतर लक्षात येतं. काळेश्वरी बुरुजाकडून पुन्हा वर चढून थेट डुब्याकडे न जाता आम्ही काय केलं, आम्ही हीच तटबंदी पकडत आलो. म्हणजे अर्ध्यावर येईपर्यंत असं झालं की यार फुल तंगडतोड चालू आहे. पण आनंद तेव्हा होतो जेव्हा ह्या दबलेल्या वास्तू जेव्हा निदर्शनास येतात. हा बघा आता हे सगळं रिस्की आहे, त्याच्यामुळे खाली जाता येणार नाही. पण हा जवळपास पूर्ण दरवाजा आहे. हा बघा चोर दरवाजा देते बाजूला दिसला का, हा चोर दरवाजा. आणि इकडच्या पहारेकऱ्यांसाठी तिथे शौचकूप सुद्धा आहे. या इथे ते बघा तिकडे आलं लक्षात. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय तर मगाशी आपण सकाळी चढताना आपण संजीवनी माचीकडून असे आलो होतो आणि इथून वर चढलो होतो, बरोबर आहे. तर आता जेव्हा आपण इथून पुन्हा तिथे जाऊ तेव्हा आपण राजगडाची प्रदक्षिणा पूर्ण केलेली असेल. आपण पद्मावती माचीवरून निघालो, पद्मावती माची पूर्ण फिरलो, बरोबर आहे. त्यानंतर आपण क्रॉस त्याच बाजूने संजीवनी माचीकडे आलो तसे, बरोबर. संजीवनी माचीकडून आल्यावर इथून आपण वर चढलो, वर चढून आपण डुब्याकडे गेलो, डुब्याकडून आपण सुवळ्या माचीकडे गेलो, ती सगळी बाजू लेफ्ट बाजूने. पुन्हा उजव्या बाजूने काळेश्वरी बुरुजाकडे आलो आणि इथपर्यंत आलो. आणि आता इथे जेव्हा आपण पुन्हा संजीवनी माचीच्या रस्त्याला लागणार डुब्याकडे जाण्यासाठी किंवा बालेकिल्ल्याकडे जाण्यासाठी, आपली प्रदक्षिणा पूर्ण झालेली असेल, तुमची आमची सगळ्यांची. चला चला, हा आनंद आहे. दमलो असलो तरी एक वेगळा आनंद म्हणतो तो हा. हे बघा आता ही पायवाट जाते त्यावर, इथूनही पुन्हा तशी क्रॉस जाईल आणि तिकडे जाईल, मग आम्ही पुन्हा बालेकिल्ल्याकडे जाऊ. चला फायनली
हा दक्षिण कडा पूर्ण काळेश्वरी बुरुजाचा तो फिरून आम्ही संजीवनी माचीच्या रस्त्याला लागलो. प्रदक्षिणा पूर्ण केली आणि आत्ता मी पुन्हा डुब्याचा जो रस्ता होता तर त्याने पुन्हा बालेकिल्ल्याकडे अशी क्रॉस जाऊ आणि मग आम्ही बरोबर बालेकिल्ल्याच्या जिथे शिड्या आहेत ना तिथे पोचू. आम्हाला पूर्ण फिरून यायची गरज नाही पद्मावती वाचीवरून, इथूनच जायचं डायरेक्ट. आम्ही आज सकाळी जवळपास आमच्याकडे 8 पाणी बॉटल होतं, आता आमच्याकडे काही नाही. घसा सुकला आहे. आता फक्त आम्ही प्रार्थना करतो की त्या शिडीच्या इथे बालेकिल्ल्याच्या इथे ते काका होते परवा, ते असतील, त्यांच्याकडे लिंबू सरबत मिळेल, त्यांच्याकडे पाणी मिळेल. लिंबू सरबत नाही मिळालं तरी चालेल, पाणी पाहिजे. तर एवढंच चढतो आणि मग पाणी पितानाचा आनंद तुम्हाला दाखवतो. चला असू दे, प्रार्थना करा देवाकडे. शनिवारी इथे काका बसले होते, आज काका नाही आहेत. सौरभ आणि सोन्या पद्मावती माची जिथे सदर आहे तर तिकडे पाणी आणायला गेलेत. त्यांना यायला नाही म्हटलं तरी 15-20 मिनटं आहेत. हा बघा, हा रूट रेलिंगचा बालेकिल्ल्याकडे जातो आणि आता आपण इथे पडून राहणार आहोत. पडून बाय बाय. पाणी पिऊन झालेलं आहे. आता बालेकिल्ला चढायला घेतो आहे. ही बघा, हीच वाट म्हटलं ना, पद्मावती वाचीवरून ही वाट येते. आम्ही या वाटेने मधल्या वाटेने आलो इथून वर. ठीक आहे. सो डुब्यावरून यायचं असेल तर तुम्ही या वाटेनेच वर या. आता पिण्याची बाटली जी आमची संपली ती आम्ही आता बॅगेत भरलेली आहे. सो तुमच्या ज्या पिण्याच्या पाण्याचे बॉटल्स होतील आयदर गडावर कचराकुंडी आहे त्यात टाका किंवा जितकं जमेल तितकं खाली न्या. ठीक आहे. तर आता ही वाट अत्यंत रिस्की आहे. रिस्की म्हणण्यापेक्षा कसं माहिती आहे का, दगडं बिगडं नाही, प्रचंड पकडत जावं लागतं. ते बघा, तो सोन्या तिथे पोचला आहे बघा, तिकडे. सौरभ तर सगळ्यात पुढे आहे. तर आम्ही चाललो आहे. ठीक आहे, चला. आता मला वाटतं काठीची मदत लागणार नाही. ॲक्च्युली काठी पण का, आता ते जरा मागे गुडघ्याचा विषय झाला तर म्हटलं जरा काठी जवळ ठेवूया, बाकी काय नाही. ठीक आहे, चला. हे बघा, तुम्हाला जर रेलिंगची मदत घ्यायची नाही तर तुम्ही दगडांना पकडून सुद्धा येऊ शकता. हे बघा. पण समजा तुम्हाला रेलिंगची मदत घ्यायची, दोन्ही हाताने पकडाय, काय लाजायची गरज नाही. जीव महत्त्वाचा आहे. पकडायचं, एक एक बाजू पकडायची आणि पुढे जात राहायचं. हे बघा. या, हा शेवटचा पॅच पण बघा. आता या लवकर. सरळ 2 हात टाकायचे आणि चढायला सुरुवात करायची. दे. हे बघा, पायऱ्या चढून आल्यानंतर हा थोडा रिस्की पॅच आहे. पावसाळ्यात तर प्रचंड धोकादायक आहे, कारण ह्या बाजूला आता इथे काहीच आधारासाठी काही नाही. इथून फॉल आला ना तर तो डायरेक्ट गुंजवणे गावातच. त्यामुळे पावसाळ्यात शक्यतो रिस्क घेऊ नका. कुठली ट्रेकिंग संस्था सोबत असेल, मी तुम्हाला माहिती आहे की मी आमची डोंगरियन ऑर्गनायझेशन फॉर ॲडव्हेंचर म्हणून संस्था आहे, तर अशा रजिस्टर संस्था असतात की ज्यांच्याकडे इक्विपमेंट
असतात सेफ्टी इक्विपमेंट्स, तर ते काय करतील, त्यांचा एक क्लाइंबर येईल, कारण क्लाइंबिंग ही कला आहे, आपल्याला ती ज्ञात नसते. तो क्लाइंबर बरोबर येतो, तो रोप बांधतो आणि रोप खाली सोडतो आणि मग तुम्ही रोपला धरून येऊ शकता. ठीक आहे. आता हा पट्टा पार केल्यानंतर इथे उद्ध्वस्त अवस्थेत असलेला हा अतिदक्षता दरवाजा लागतो. आता अतिदक्षता का? कारण याच्या पुढे थेट बालेकिल्ल्यावर प्रवेश आहे, त्यामुळे इथून पुढे हत्यार असलेला कुठलाही व्यक्ती वर नाही जाऊ शकत. पहारेकरी वगळता हत्यार असलेला साधा कुठलाही व्यक्ती, कुठलाही सेनानी पूर्व परवानगीशिवाय वरती जाऊ नाही शकत. त्याच्यामुळे हा अतिदक्षता दरवाजा आहे. हा बघा पूर्णतः ढासळलेला आहे, पण ह्याचे ह्या बाजूचे अवशेष दिसतात बघा. आणि लागूनच इथे हे गुहा आहे. आता साहजिक विश्रांतीसाठी आणि छोटी मोठी रसद ठेवण्यासाठी इकडचे पहारेकरी, कारण हा म्हणजे या दरवाज्यातून फक्त महत्त्वाचे पुरुष, राजे, युवराज, सरसेनापती, सेनापती आणि अष्टप्रधान किंवा इतर प्रमुख मंडळीच प्रवेश करू शकत होती. महिलांसाठी पूर्वेकडची बाजू आहे, तुम्हाला दाखवतो ते मी वर गेल्यावर. चला. चला फायनली दरवाजा दिसायला सुरुवात झाली. तिथे वर बघा बालेकिल्ल्याचं महाद्वार. ठीक आहे, चला. आडव्या तिडव्या वाटा तुडवत फायनली बालेकिल्ल्याच्या महाद्वारापर्यंत पोहोचलेलो आहोत. हे तेच महाद्वार आहे जिथे दस्तूरखुद्द छत्रपती शिवाजी महाराज यांची ये-जा झाली असेल. अनेक लढाया जिंकल्यानंतर याच वाटेनं ते वर आले असतील आणि याच दरवाजाच्या समोर खुद्द जिजाऊ, त्यानंतर महाराजांच्या राणी या सगळ्या त्यांचा औक्षण करत असतील आणि इथून मग विजयी मुद्रेनं महाराज आत प्रवेश करत असतील. या दरवाजाची आणखी एक खासियत म्हणजे प्रतापगडाच्या पायथ्याशी आई भवानीला देण्यासाठी एक बोकड महाराजांनी कापला होता. त्याचं शीर इथल्याच कुठल्या तरी कोनाड्यामध्ये चिनून ठेवण्याचे आदेश मा जिजाऊंनी दिले होते. तर मग तो विजापुरी बोकड अर्थात अफझुल, खरं तर अफजल खान म्हणतात, पण अनेक ऐतिहासिक संदर्भामध्ये त्याला अफझुलसुद्धा म्हटलेलं आहे. तर तो अफझुल इथे सुद्धा कुठेतरी ओरडत त्याचं मुंडकं बसलं असेल. तर हा तो महादरवाजा. आता हा महादरवाजा जनरली महाराजांच्या कुठल्याही किल्ल्यावर तुम्ही जाल तर तुम्हाला गोमुखी रचना दिसून येते, पण इथे तुम्ही जर या बाजूने पाहाल तर महादरवाजा प्रत्यक्ष तुम्हाला दिसतोय. मात्र त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी जी तटबंदी होती, जी भिंत या ठिकाणी घातली होती, ती दरवाजाला सुरक्षित ठेवण्यासाठी घातली होती. कारण एक बलदंड बुरुज या बाजूला आहे, दुसरा बलदंड बुरुज या बाजूला आहे, पण एक भिंत इथे बाहेर आणलेली होती जी आता ढासळलेल्या अवस्थेत आहे. त्याच्यामुळे आता सकाळी आपण सुवेळा माचीकडे गेलो होतो, त्या सुवेळा माची किंवा या डुब्याकडून, हा डुबा जो दिसतोय तर तिकडून महाद्वार दिसत होतं. पण जर तुम्ही टेक्निकली ही जर भिंत जर पाहिली ना तर तिकडून बघत असताना तुम्हाला भिंत आणि बुरुज अशी क्रॉस येताना दिसतील एकमेकांच्या समोर, त्यामुळे महाद्वार दिसत नाही. तर या महाद्वाराचं दर्शन घ्यायचं, पहिल्या पायरीवर पाया पडायची, कारण महाराजच कित्येकदा या पायऱ्यांवरून चढले असतील आणि विजय मुद्रेनं राजगडावर प्रवेश केला असेल, राजगडाच्या बालेकिल्ल्यात. चला. आता दोन्ही ठिकाणी दोन दरवाजे आहेत. दगडी रचना दरवाजे अडकवण्यासाठी, दरवाजांच्या मागे आहेत कोनाडे, लाकडी ओंडका किंवा अडसर अडकवण्यासाठी. ठीक आहे. आता बालेकिल्ला, सुवेळा माची, संजीवनी माची फिरून आल्यानंतर आमचे दमलेले काही वीर आहेत, पण आमच्यापेक्षा खरं तर त्यांची जास्त धावपळ झाली. एक राऊंड त्यांचा जास्त झाला पाणी आणण्यासाठी. धन्यवाद.
पाणी आणल्याबद्दल, आहे ना. चला हे बघा, आता समोर इथे आपल्याला ही बैठक दिसते. ठीक आहे, तर अतिदक्षता दरवाजाकडे एकदा चेकिंग झाली की दुसरी चेकिंग ही इथे. आता जो बालेकिल्ल्याचा दौलत बंकी आहे, म्हणजे कोण, महाद्वारपाळ आहे, त्याचं सगळं बैठक या ठिकाणी असणार. इथे सगळी चेकिंग, फायनल चेकिंग, त्यानंतरच तुम्हाला मग गडावर प्रवेश आहे. इथे जननी मातेचं मंदिर आहे सुरुवातीला, ते पाहायचं. आणि त्यानंतर ती बघा डावीकडून एक 10 पायऱ्यांची वाट वर जाते, मग तुम्ही बालेकिल्ल्याच्या सगळ्यात सर्वोच्च भागावर प्रवेश करता. चला. आईचं दर्शन घ्या आणि पुन्हा बाहेर या. गडाच्या पठारावर आल्यानंतर आणखी सुद्धा वरती एक भाग आहे, सर्वोच्च माथ्यावर जाणं अजून बाकी आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा आणि खाजगी सदर म्हणजे दिवाणे खास वरच्या बाजूला आहे. आत्ता माझ्या डाव्या बाजूला तुम्हाला मोठ्या प्रमाणात प्रशस्त अशी टाकी दिसत आहेत. ठीक आहे, या टाक्याला म्हणतात चंद्रकोर टाकं. हे बघा, आता ही जी आहे ना, ही कोर चंद्रकोरीसारखी आहे, त्याच्यामुळे चंद्रकोर टाकं म्हटलं जातं. 1 2 3 4 5 6 अशी 6 उपटाकी त्याच्या आतमध्ये तयार करण्यात आलेले आहेत. चंद्रकोर टाक्याच्या अगदी बाजूला आहे ब्रह्मेश्वर मंदिर किंवा ब्रह्मर्षी मंदिर. आता ब्रह्मर्षी मंदिर हे खुद्द ब्रह्मदेवांचं मंदिर असल्याचं म्हटलं जातं, कारण या सृष्टीचे निर्माते ते आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की मुरुमदेवाचा गड, याला बिरमदेवाचा गडसुद्धा म्हटलं जातं. तर बिरमदेवाचा गड, तर त्यांचं हे स्थान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आत्ता ब्रह्मदेवाचं स्थान जरी असलं तरी आतमध्ये शिवपिंडी आहे, शिवपिंडीचं दर्शन घ्यायचं आहे आणि त्यानंतर बाहेर पडायचं आहे. या.